रणवीरने संतापाने कपाळावर आट्या आणल्या आणि तो वैनिधीवर डपारला. तो म्हणाला, मी तुझ्या डोळ्यांना नक्की कसा दिसतो? वैनिधीने त्याला वरून खाली आपल्या नजरेने निहाळले. ती स्वतःची नखे कुरतडत भीतीने खोटे नाटक करू लागली. ती म्हणाली, दिसायला तर तुम्ही पुरुषासारखे दिसत नाही. का बरं, तुम्ही त्या प्रकारातले आहात का? तिचे हे बोलणे ऐकून रणवीर मनातून पूर्णपणे पेटून उठला. त्याला स्वतःबद्दल सर्व काही माहीत असूनही वैनिधी मुद्दाम त्याची कोडी काढण्याचे आणि त्याला चिडवण्याचे वेडे धाडस करत होती. त्याने एका क्षणात तिचा हात घट्ट धरला आणि तिला ताकदीने स्वतःकडे ओढले. त्याने तिचा चेहरा आपल्या अगदी जवळ आणला, इतका की दोघांच्या ओठांमधील अंतर फार संपून गेले होते. तो तिच्या डोळ्यात रोखून पाहत आणि तिच्या अजून जवळ झुकत म्हणाला, काय ग, तुझ्या ह्या बोलण्याचा नक्की अर्थ काय आहे? मी पुरुष नाही असं वाटतं का तुला? मग ते आता मी तुला सिद्ध करून दाखवू का? रणवीरचा हा आक्रमक आणि जवळ आलेला अवतार पाहून वैनिधीची मात्र बोलती बंद झाली. रणवीरने स्वतःच्या मनाला समजावले की तिला फक्त घाबरवणे पुरेसे आहे. या बेडूक उडी मारणाऱ्या मुलीला किस करण्याचे कर्म माझ्या नशिबात कशाला हवे? वैनिधीने लगेच मोठ्या ताकदीने त्याला स्वतः पासून मागे ढकलले. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, हे बघ, तुझे हे खेळ माझ्यासोबत खेळू नकोस. 2 महिने पूर्ण झाल्यावर हीच गोष्ट माझ्यासमोर येऊन बोल, नाहीतर तुझ्या हाडांचं चक्काचूर करून ठेवीन. आमचे पप्पा असे म्हणत ती पुढे काहीतरी बोलणार होती, पण अचानक गप्प झाली. रणवीरने तिच्याकडे रोखून पाहिले आणि तो म्हणाला, हॅलो मॅडम, जर मर्यादित राहा. मी तुझं बॉस आहे. मी सांगेन तसे ऐकून शांत राहायचे असेल तर इथे राहा आणि काम कर, नाहीतर मागे वळून न पाहता सरळ निघून जा. वैनिधीने त्याच्याकडे रागाने पाहिले आणि ती उपरोधाने म्हणाली, तू सांगशील तसे ऐकायचे म्हणजे काय? तू जेव्हा हाक मारशील तेव्हा तुझ्या बेडवर यायचे का? निधी, निधी! तिचे वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच रणवीर संतापाने प्रचंड वरडला. पहिल्यांदाच त्याने तिचे नाव धरून एवढ्या जोरात हाक मारली होती. त्याचा तो भयानक राग पाहून वैनिधी एकदम दचकली आणि भीतीने एक पाऊल मागे सरकली. रणवीरचा आवाज आता वाड्याचं आवारात घुमत होता. तो वरडून म्हणाला, तुला माझ्याबद्दल काय माहिती आहे ग? हो, माझ्या ऑफिसमध्ये सगळे मला घाबरून जगतात. हे खरे आहे, कारण मी माणसांपेक्षा पैशाला जास्त किंमत देतो. पण मुलींच्या बाबतीत मी तू विचार करते तितका हलक्या मनाचं आणि नीच नाही. मलाही एक बहीण आहे, हे लक्षात ठेव. वैनिधीने एका क्षणात त्याच्या चारित्र्यावर संशय घेतला होता, जे रणवीरला अजिबात सहन झाले नाही. त्याला तिच्या कानाखाली 2 वाजवावेत इतका राग आला होता. त्याने आपला पिसळलेला संताप आवरण्यासाठी स्वतःची मूठ घट्ट आवळली आणि तिच्याकडे पाठ फिरवून तो शांत उभा राहिला. वैनिधीचे मन आता तिलाच खाऊ लागले होते. ती स्वतःचेच विचार करू लागली की निधी, तू खरोखरच खूप जास्त बोलून गेलीस. तुला आता त्याची माफी मागायलाच हवी. पण तिच्यातील स्वाभिमान पुन्हा जागा झाला. ती विचार करू लागली की मी कशासाठी माफी मागू? त्याने माझ्या शरीराला स्पर्श करून किती घाणेरडे शब्द वापरले होते. माफी तर त्याने मागायला हवी. जर त्याने आपली लिमिट ओलांडून वर्तन केले नसते तर मी कधीच असे बोलले नसते. तेवढ्यातच तिच्या मनात दुसरा विचार आला. तू आधी त्याला चिडवले होतेस म्हणून तुला त्रास देण्यासाठी तो तसे बोलला. जर त्याचे स्पर्श करणे चुकीचे होते तर मगाशी तू जेव्हा त्याच्या खांद्यावर पडलीस तेव्हा त्यानेही तुझ्याबद्दल असाच चीप विचार करायला हवा होता ना? शेवटी तिच्या मनातील ह्या दुसऱ्या विचाराचाच विजय झाला आणि तिला स्वतःचीच चूक उमगली. ती अत्यंत हळू आवाजात म्हणाली, आय एम सॉरी. रणवीरने मागे वळून पाहिले नाही. तो तसाच पाठ फिरून उभा राहिला. आजपर्यंत जेव्हा जेव्हा वैनिधीने त्याचा हा राग पाहिला होता तेव्हा तिला हसू यायचे, पण आज त्याच्या रागात आणि शब्दांमध्ये जे दुःख होते ते थेट वैनिधीच्या मनाला भिडले होते. तिने मनाशीच ठरवले की ह्यापुढे ह्याच्याशी कधीही विनाकारण फालतू बोलायचे नाही. मी इथे ज्या कामासाठी आले आहे तेवढेच करायचे. ती त्याच्या जवळ गेली आणि म्हणाली, सॉरी म्हटले ना, प्लीज या बाजूला वळा. असे म्हणून तिने त्याचा हात धरून त्याला स्वतःकडे वळवले. रणवीरने एका झटक्यात आपला हात सोडून घेतला
तो अत्यंत थंड आणि कडक आवाजात म्हणाला, हे बघ, तू तुझ्या लिमिटमध्ये राहिली तरच तुझ्यासाठी चांगले होईल. माझे दुसरे रूप तू अजून पाहिलेले नाहीस. आता जास्त न बोलता गुपचूप गाडीत बस, असे म्हणून तो स्वतः ड्राईव्ह करण्यासाठी ड्रायव्हरच्या सीटवर जाऊन बसला. वहिनीला त्याचा हा अवतार बघून खूप राग आला. तिने स्वतःच्या मनात म्हटले, हेच मला त्याची अजिबात आवडत नाही. ह्या कोवळ्यासारख्या चेहऱ्याचा माणसाला पाहिले की डोके भडकून उठेल इतकं संताप येतो. मी एवढ्या गोड भाषेत सॉरी म्हटले तरी हा कसला ॲटिट्यूड दाखवतोय. एरंडेल तेल प्याल्यासारखं तोंड करून फिरतोय नुसता. ती त्याला मनातले मनात शाप देतच गाडीत जाऊन बसली. अजूनही हा माणूस तोंड उघडायला तयार नव्हता की आपण नक्की कुठे चाललो आहोत. ह्याचा तोंडात काय वांगे भरले आहे का काय? तेवढ्यात तिच्या मनातून पुन्हा एक आवाज आला, हे बघ निधी, या सगळ्या लफड्यांमध्ये तू तुझ्या पप्पांसोबत लावलेले तो चॅलेंज विसरून गेलीस की काय? तिला एकदम आठवले, ओ गॉड, होय की. 2 महिन्यात 2 लाख रुपये, मला तर याची अख्खी कंपनी लुटून खायला हवी आहे. गाडी ड्राईव्ह करणाऱ्या रणवीरकडे वळून तिने विचारले, हो, मला तुम्ही किती सॅलरी देणार आहात? ते तुम्ही मला अजून सांगितलेलेच नाही. रणवीरने गाडी चालवता चालवता तिच्याकडे पाहिले आणि म्हटले, तू जे डॉक्युमेंट रेडी करून आणले होतेस आणि तुझी ती टीम पाहिली ना, ते बघून तुला नोकरीवर ठेवले हेच खूप जास्त आहे. खरे तर दया म्हणून तुला 6,000 रुपये द्यायला हवेत, पण मी तुला 5,000 रुपये देईन बस. व्हॉट? 5,000? वहिनी ती मनातल्या मनात वरडली. 5,000 रुपयांची तर माझ्या पॉकेट मनीचं खर्च पण निघणार नाही. एवढ्या 5,000 रुपयांसाठी मला या माणसाकडून एवढे सगळे ऐकून घ्यावे लागणार आहे का? ती जरा चिडूनच रणवीरला म्हणाले, काय मस्करी लावली आहे तुम्ही? 5,000 रुपयांची कोण काम करेल का? मी आधी ज्या हॉटेलमध्ये काम करत होते, तिने आपले तोंड फुगवून चिडून म्हटले, मी आधी ज्या हॉटेलमध्ये काम करत होते तिथे सुद्धा ह्याच्यापेक्षा जास्त सॅलरी देत होते. रणवीरने तिच्याकडे तिरकस नजरेने पाहिले आणि विचारले, हो, तर तुमची नक्की किती एक्सपेक्टेशन आहे मॅडम? वहिनी तिने थेट गांभीर्याने उत्तर दिले, महिन्याला 1 लाख रुपये. तिचे हे बोलणे ऐकताच रणवीरने जोरात ब्रेक दाबला. गाडी एका झटक्यात थांबली. वहिनीला वाटले की अरे रे, मी जरा जास्तच सॅलरी मागून बसले बहुधा. पण लगेच तिच्या मनात आले की असू दे, हा माणूस महाकंजूस आहे. गरिबांच्या पोटावर मारून गोळा केलेला पैसा हा कोणालाच देत नाही. काय हा सगळा पैसा स्वतःच्या प्रेतावर पत्न्यासाठी साठवून ठेवला आहे की काय? रणवीरने डोळे मोठे करून तिच्याकडे पाहिले आणि तो वरडला, काय म्हणालीस? कम अगेन? 2 लाख काय? तुला लाखवर किती शून्य असतात हे तरी माहीत आहे का? हॉटेलमध्ये डिश धुण्याच्या मुलीला मी इथे आणून जॉब दिला तर तू माझ्याच डोक्यावर मिऱ्या वाटायला आलीस का? माझ्या एका फ्रेंडने लग्नाचे जेवण बनवायचे कॅटरिंग चालवतो, तिथे नेऊन तुला कामाला लावतो. तिथे पानात वाढायचे काम कर. तो वहिनी दिला. त्याचा हा टोमणा अजिबात सहन झाला नाही. बांधणाऱ्या बायका सुद्धा ह्याच्यापेक्षा बऱ्या. ह्याचे हे तोंड आहे की कचरा कुंडी. ही स्वतःला सावरून म्हणाले, ठीक आहे स्वामी, 1 लाख नको, पण 15,000 रुपयांपेक्षा कमी सॅलरीवर मी काम करणार नाही. तिने मनातल्या मनात देवाचा दावा केला की देवा, तू मला कसल्या परिस्थितीत आणून उभे केलेस. एका प्लंबरची सॅलरी सुद्धा महिन्याला माझ्यापेक्षा जास्त असेल आता. रणवीरने काहीही न बोलता तिच्याकडे एक तिरकस नजर टाकली आणि कार पुन्हा स्टार्ट केली. याचा अर्थ त्याने 15,000 रुपयांचं सॅलरीची तिची अट मान्य केली होती. वहिनीने मनातल्या मनात विचार केला की याची जन्मकुंडीलच काढून आपल्या विरूपाक्ष गुरुजींना दाखवायला हवी. हा नक्कीच मागच्या जन्मी रावण, दुर्योधन किंवा कंस असणार, यात काही शंकाच नाही. पैसा पैसा करून मरतोय नुसता. देवा, याने कमवलेले सगळी प्रॉपर्टी वितळून पिऊन टाकणारी एखादी मुलगी याला मिळू दे. हाच माझा ह्याला शाप आहे. वहिनी मनातल्या मनात धुसफुसत होती. ती रणवीरकडे पाहत जरा मोठ्या आवाजात म्हणाले, सर, आता तरी सांगणार का आपण नक्की कुठे चाललो आहोत?
अर्ध्या तासांपासून तुम्ही कार ड्राईव्ह करताय. हा जंगलाचा रस्ता पाहून मला तर भीती वाटते. इथे मोबाईलला नेटवर्क पण नाही आहे नीट. रणवीरने तिच्याकडे पाहून तोंड आंबट केले आणि तो म्हणाला, थोडा वेळ गप्प बसतेस का मॅडम? उगीच माझ्या मागे लागलेलं शनी मी स्वतःच्या हाताने माझ्या डोक्यावर घेतलाय. कटकट करून माझे डोके खाऊ नको आता. वैनिधीने तोंड मुरडले. ह्या मुळाच्या आकाराच्या माणसाला कितीतरी बोलले तरी काही फरक पडत नाही. म्हशीच्या अंगावर पाऊस पडल्यासारखे आहे ह्याचे. कुठेही घेऊन चाललाय काय माहीत. मी थोडा वेळ झोपते असे म्हणून तिने डोळे घट्ट मिटून घेतले आणि ती सीटवर रेली. काही वेळाने कार एका मोठ्या अपार्टमेंटच्या समोर येऊन थांबली. रणवीरने शेजारच्या सीटवर पाहिले. राजकुमारी साहेबा कशा मस्त शांत झोपल्या होत्या. खाणे आणि झोपणे याशिवाय हिला दुसरे काही येतच नाही असे दिसत होते. तरीही इतक्या निष्पापपणे झोपलेल्या वैनिधीवरून रणवीरला आपली नजर हटवता येत नव्हती. तिच्या डोळ्यांवर येणारे केसांचे बट तो पाहतच राहिला. तिच्या कपाळावर आलेली केसांची बट मागे सरकण्यासाठी रणवीरचा हात नकळत पुढे सरसवला. पण एका सेकंदात त्याचे मन त्याला जागे करत ओरडले, अरे रणवीर, हे तू काय करतोयस? स्वतःच्याच मनावर चिडून त्याने तातडीने आपला हात मागे घेतला. तिला झोपेतून उठवण्यासाठी तिने अगदी मोठ्या आवाजात हॉर्न वाजवला. त्या अचानक झालेल्या मोठ्या आवाजाने वैनिधी दचकून जागी झाली. ती आपले डोळे चोळत वैतागून म्हणाली, काय झाले सर? रणवीरने तिच्याकडे एक तिरकस नजर टाकली आणि म्हटले, का मॅडम, तुमची झोप डिस्टर्ब झाली का? मला आधी माहीत असते तर कारमध्ये बेड आणि उशी सगळं काही रेडी करून ठेवले असते ना तुमच्यासाठी. त्याच्या तो टोमणा ऐकून वैनिधीने तोंड वाकडे केले आणि ती कारमधून खाली उतरली. रणवीरने तिच्याकडे पाहत विचारले, तुला ड्रायव्हिंग येते का? ती म्हणाली, हो. पण का विचारताय? रणवीर मनासेच विचार करू लागला की वाव, या बेडूक उडी मारणाऱ्या मुलीला ड्रायव्हिंग सुद्धा येते तर. त्याने कारची की तिच्या हातात दिली आणि म्हटले, हे घे, कार व्यवस्थित पार्क करून ये जा. वैनिधीने आपल्या भुवया उंचावल्या आणि आश्चर्याने विचारले, मी का करू? रणवीरने जरा कडक आवाजात म्हटले, जे सांगितले तेवढे कर. एक गोष्ट नीट लक्षात ठेव, माझ्या कारवर जर एक छोटासा स्क्रॅच जरी आला ना निधी, जर मी तुझा चेहरा स्मॅश करून टाकेन. ती रागाने तोंड फिरवत कार पार्क करण्यासाठी निघून गेले. रणवीरने तिथे असलेल्या सिक्युरिटीला काही पैसे दिले आणि वैनिधी कार पार्क करून तिथे परत येईपर्यंत तो तिची वाट पाहत उभा राहिला. रणवीरने सिक्युरिटीला लिफ्ट ऑफ म्हणजे पूर्णपणे बंद करायला सांगितले. सुरुवातीला नकार देणारा तो सिक्युरिटी पैशांसमोर लगेच नमला. पैशांची ताकद काय असते हे रणवीरला चांगलेच माहीत होते. वैनिधीला पायऱ्यांनी चढायला लावून धडा शिकवायचा हाच त्याचा मुख्य प्लॅन होता. माझा क्लायंट डॅनिश यांच्या फ्लॅट 11व्या फ्लोअरवर आहे. रणवीर तातडीने लिफ्टमध्ये शिरला आणि वर गेला. तो वर पोचतो तोच वैनिधीने त्याला कॉल केला. ती म्हणाली, हॅलो सर, कुठे आहात तुम्ही नक्की? रणवीरने एका तिरकस स्वरात उत्तर दिले, मी क्लायंटला मीट करण्यासाठी आलो आहे. 11व्या फ्लोअरवर फ्लॅट नंबर 603. तू पण लगेच वर ये, असे सांगून तिने कॉल कट केला. तो स्वतःशीच पुटपुटला, खूप मोठी लाऊडस्पीकर आहेस ना तू? आज बोलण्यासाठी जी एनर्जी वापरतेस ती ह्या पायऱ्या चढण्यासाठी वापर. तुझी थोडी चरबी तरी कमी होईल. काही मिनिटांनंतर वैनिधीने त्याला पुन्हा कॉल केला. ती रडवेला चेहरा करून म्हणाली, सर, ही लिफ्ट वर्क करत नाहीये, ती बंद पडली आहे. हे ऐकून रणवीरला मनातून हसू आले, पण तो तसाच कडक आवाजात ओरडला, मग त्याला मी काय करू? मी स्वतः खाली येऊन तुला माझ्या पाठीवर बसवून वर आणू का? वैनिधीने तोंड मुरडत म्हटले, नको, काही गरज नाही. तुमचे काय काम आहे ते तुम्ही संपवून या. मी इथेच खाली वेट करते तुमची. रणवीरने विचार केला की ही लेडी बुलेट खरोखरच खूप चालाक आहे. जर ती वर आली नाही तर माझा पूर्ण प्लॅन खराब होईल. तिचे इथे असणे खूप गरजेचे आहे. त्याने फोनवरच तिला सुनावले, ते कसे शक्य आहे? तुला काम शिकण्यासाठीच मी इथे घेऊन आलो आहे. मी जेव्हा त्यांना माझ्या टीम एक्सप्लेन करेन तेव्हा तू ते नीट ऐकायला हवे ना?
त्यामुळे गुपचूप वर ये. रणवीरने मनातल्या मनात म्हटले. मूर्ख मुलगी कुठली, स्वतःला काय अंबानीची मुलगी समजते काही. नेहमी लिफ्टनेच फिरायला हवे हिला. आज एक दिवस तरी पायऱ्या चढून ये आणि अनुभव घे. असे पुटपुटत त्याने कॉल कट केला होता. 11व्या मजल्यावर पोचलेला रणवीर फ्लॅटच्या बाहेरच उभा राहून तिची वाट पाहत होता. साधारण 20 मिनिटांनंतर वैनिधी अखेर तिथे येताना दिसली. बिचारी 11 मजले पायऱ्या चढून पूर्णपणे दमून गेली होती. मॅडमच्या कपाळावरून घामाचे थेंब वगळत होते. ती तिथे येताच भिंतीला हात लावून टेकली आणि दापा टाकत मनातल्या मनात म्हणाली, देवा, मी काही ते रताळी उपळायला आले आहे का? मला नीट माहीत आहे हा सगळा तुझा शाप आहे. थांब, तुला तरी मी नंतर बघून घेते. तिचा तो अवतार पाहून रणवीरने एक तिरकस नजर टाकली. एवढी दमली असूनही माझ्यासमोर उभी राहून मलाच आवाज दाखवते का ही? तो हात बांधून कपाळावर आट्या आणून म्हणाला, काय गं, दिवसेंदिवस तुझा रिस्पेक्ट कमी होत चालला आहे का? वैनिधीने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली, चुकले माझे महाप्रभू. असे म्हणत तिने खूपच नाटकाच्या सुरात आपले दोन्ही हात जोडले. रणवीर काहीही न बोलता मौन पाळून पुढे चालू लागला आणि तीही गुपचूप त्याच्या मागे धावत सुटली. ज्ञानेशच्या फ्लॅट बाहेर उभे राहून रणवीरने बेल दाबले. वैनिधी फोनमध्ये इतकी बिझी होती की तिच्या आजूबाजूला लक्षच नव्हते. रणवीरने तिला बाजूला सारले तर ती लगेचच त्याच्याकडे रागाने डोळे मोठे करून बघू लागले. रणवीरने एक तिरकस लुक दिला आणि म्हणाला, काय असे डोळे वटारून पाहत आहेस? जरा अंतरावर उभी राहा माझ्यापासून. त्या भंगार फोनमध्ये काय बघत असतेस? तुझ्या हा कारल्यासारखा कडू चेहरा पाहूनच समजते की तुला कोणी बॉयफ्रेंड का नाहीये. काय सतत फोनवर चुरूचुरू बोलत असतेस? हे ऐकून वैनिधीचा चेहरा रागाने अगदी तिखट मिरचीसारखा लाल झाला. ती जराही न घाबरता म्हणाली, माझं चेहरा कारल्यासारखं आहे होय? आधी स्वतःचे डोळे चेक करा. वांग्यासारखे तोंड करून तुम्हीच फिरत असता नेहमी. सारखे काय माझ्यावर गुरगुरत असता? मी एखादी स्टाईल केली तर तुमच्या पप्पांचे काय नुकसान होणार आहे? स्टाईल कशी करतात ते माहिती आहे का तुम्हाला? असे म्हणत तिने 32 दात दाखवून त्याला मस्त चिडवले. रणवीरचा संताप वाढला आणि तो खडक आवाजात म्हणाला, आधी तोंड बंद कर तुझे. शेवाळ धरलेल्या एखाद्या जुन्या पडक्या विहिरीसारखे तोंड आहे तुझे. वैनिधीने डोके धरले आणि ती चिडून तोंड पोगून, तुम्हाला तर मी, असे म्हणत वैनिधीने थेट रणवीरचा गळा दाबण्यासाठी आपले हात पुढे केलेच होते. तेवढ्यात ज्ञानेशने आपल्या फ्लॅटचा डोर ओपन केला. दरवाजा उघडताच तिने तातडीने आपले हात मागे घेतले. ज्ञानेशने आपल्या भुवया उंचावून तिरकस नजरेने पाहून विचारले, काय झाले सर? काही प्रॉब्लेम आहे का? रणवीरला मनातल्या मनात वाटले की अरे रे रे, हिने माझ्या गळा दाबण्याचा केलेला प्रयत्न बहुधा ज्ञानेशने पाहिला असावं. माझी इज्जत काढण्यासाठीच ह्याचा जन्म झाला आहे नक्की. वैनिधीने विषय बदलण्यासाठी खोटे हसत म्हटले, काही नाही सर. तिचे ते पेच प्रसंगातले हसू पाहून ज्ञानेशच्या चेहऱ्यावरील भाव अजूनच विचित्र झाले. ज्ञानेश म्हणाला, हो ओके थँक्स, या ना त्या, असे म्हणत तो पुढे चालू लागला. रणवीरपेक्षा आधीच वैनिधी मोठे पाय टाकत आत शिरू लागली. पण रणवीरने एका झटक्यात तिचा हात पकडून तिला मागे ओढले. तो तिच्या कानाजवळ वाकून फक्त तिलाच ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाला, कुठे चालली आहेस अशी? माझे बोलणे नीट कान उघडं ठेवून ऐकून घे. आपण इथून बाहेर पडेपर्यंत तू तोंडातून एकही शब्द काढणार नाहीस. गुपचूप एका जागी बसायचे. तिथे वाटवाट करून त्यांच्यासमोर माझी इज्जत घालवण्याचा प्रयत्न करू नकोस. तिने डोळे फिरवत म्हटले, ठीक आहे. रणवीरने मनातल्या मनात विचार केला की ही मुलगी खरोखरच गप्प बसेल का? कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच. तसेच हिचे तोंड बंद करणे अशक्य आहे. तेवढ्यात ज्ञानेश आतून आवाज दिला, रणवीर सर, तिथेच का उभे राहिलात? या ना पुढे. रणवीरने पुन्हा एकदा वैनिधीला डोळ्यांनीच कडक वॉर्निंग दिली आणि तो पुढे निघाला. ज्ञानेश ते त्या लोकांना सोफ्यावर बसवले आणि पिण्यासाठी गरम कॉफी आणून दिली. आमच्या मुलीचं लग्न तुम्ही स्वतः सांभाळत आहात ह्याचा मला खूप आनंद आहे रणवीर.
तुम्ही आजपर्यंत कितीतरी यशस्वी कार्यक्रम केले आहेत. माझ्या मुलीचं लग्नसुद्धा कोणतेही अडचण न येता पार पडेल असं मला पूर्ण विश्वास आहे, ज्ञानेश म्हणाले. हो सर, आम्ही रणवीर काही बोलणार इतक्यातच वहिनीने मध्येच तोंड घातले. तुम्ही अजिबात काळजी करू नका सर, हे लग्न अगदी ताटामाटात होईल. कोणताही गोंधळ होणार नाही, ती म्हणाली. तिचं हे बोलणं ऐकून रणवीरने मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला. धन्यवाद, पण तुम्ही कोण आहात? ज्ञानेशाने तिच्याकडे वळून विचारले. मी इथली सगळी व्यवस्था पाहते, असं म्हणून तिने पुन्हा आपले 32 दात दाखवले. रणवीर मनासीच म्हणाला, उगीच मोठं आवडते आहे शहाणी. अरे वाव, छान, तुम्ही हसताना खूपच गोड दिसता, ज्ञानेश म्हणाले. रणवीरला राहावे ना. अरे देवा, म्हातारपणा जवळ आले तरी या माणसाची मुलीची स्तुती करायची सवय काही सुटत नाही. ह्यातल्या ह्यात हिची तर अजिबात नको. ज्ञानेशांचं ते कौतुक ऐकून वहिनी तर अगदी हवेतच तरंगू लागली. आता हिचा हा फुग्गा खाली उतरवण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतील कुणास ठाऊक, रणवीरने विचार केला. धन्यवाद सर, असं म्हणून तिने रणवीरकडे पाहत मुद्दाम डोळे मिचकावले. रणवीरने रागाने आपले तोंड दुसरीकडे फिरवले. वहिनीला वाटले जणू काही तिने थंडगार रसच प्यायला होता. ज्ञानेशाने आपल्याला गोड म्हटलेलं ऐकून हा वेडा रणवीर आतल्या आत जळपळत असेल ह्याची वहिनी तिला खात्री होती. मगाशी काहीतरी बोलत होता ना शहाणा. चिची, ह्याचं तोंड म्हणजे अगदी उघडी गटारच जणू. सर, मी लग्नाचं एक मस्त प्लॅनिंग केलं आहे. तुमची परवानगी असेल तर मी ते समजावून सांगते, वहिनी म्हणाले. हो नक्कीच, ज्ञानेश म्हणाले. त्यांचा होकारानंतर तिने आपला लॅपटॉप उघडून त्यांना सगळी माहिती द्यायला सुरुवात केली. वहिनी विचार करत होती, बघ हा, मी किती विचार करून हे प्लॅनिंग तयार केलं होतं. माझ्या ह्या प्लॅनिंगचं रणवीरने आधी खूप अपमान केला होता ना. अरे रणवीर, ती माहिती देत असतानाच एक मुलगी म्हणजे प्रिया अचानक तिथे आली आणि रणवीरच्या अगदी जवळ येऊन बसली. रणवीरला थोडं अवघडल्यासारखं झालं आणि तो जरा बाजूला सरकून बसला. वहिनी मनासीच विचार करू लागले, कोण आहे ही मुलगी? बाबा, आज रणवीर येणार आहे असं मला आधी का नाही सांगितलं? रणवीरच्या हाताला धरून प्रिया म्हणाली. मी आता प्रिया आहे म्हणूनच तर फोन केला होता बेबी, ज्ञानेश म्हणाले. हो असं वय, कसे आहेत रणवीर? प्रिया त्याचे गाल कुरवाळत म्हणाले. वहिनीने रणवीरचा चेहरा निरखून पाहिला. कारले खाल्लेल्या माकडासारखी त्याची अवस्था झाली होती. तो खूपच अडचणी सापडला होता आणि तिथून सुटण्यासाठी धडपडत होता. वहिनी मनात म्हणाले, अरे बाप रे, म्हणजे ही ज्ञानेशांची मुलगी प्रिया आहे तर हिचंच लग्न आहे का? छीची, हिला थोडी तरी लाज आहे की नाही? कशी त्याला चिकटून बसली आहे. हिच्याशी लग्न करणाऱ्या मुलांनी जर हिचं हे रूप पाहिलं तर तो जेवणात विष कालवून आत्महत्याच करेल. बिचारा मुलींचं बाबतीत हा रणवीर फारच कच्चा आहे. आधीच मी उगाच ह्याच्याशी अति शहाणपणाने बोलत होते, निधी मनातल्या मनात विचार करू लागली. प्रिया, तू आताच आली आहेस, जाऊन चेंज करून रेस्ट कर, ज्ञानेश तिला म्हणाले. काही हरकत नाही डॅडी, मला थकवा नाही आला आहे, असं म्हणून प्रिया त्यांच्याकडे पाहत तसेच आत निघून गेली. वहिनीने विचार केला, मगाशी ही लग्न दुसऱ्या कुणाचं तरी आहे हे विसरून रणवीरलाच आपला नवरा समजून बसली होती की काय? हिचं वागण्यावरून तरी तसंच दिसत होतं. ही माकडीन त्याला मिट्टी मारो किंवा काहीही करो, मला याचं काय पडलंय. मॅडम, तुमचा चेहरा खूपच उतरला आहे, तुमची तब्येत ठीक आहे ना? ज्ञानेश वहिनीला पाहून म्हणाले. तिथून निघून जाण्यासाठी वहिनीने आपल्या चेहऱ्यावर खोटं हसू आणलं आणि म्हणाले, हो सर, मी एकदम ठीक आहे. काय ग वहिनी, तुला काही अडचण आहे का? रणवीरने मनातल्या मनात तिची फिरकी घेतली. बर सांगा, ज्ञानेश म्हणाले. रणवीरने अर्धवट सोडलेलं बोलणं पूर्ण करण्यासाठी सज्ज झाला. ज्ञानेश आयडिया ऐकून म्हणाले की, आयडिया काय छान आहे, पण थोडं जुन्या पद्धतीचं वाटतंय ना? अजून थोडं क्रिएटिव्ह असतं तर खूप चांगलं झालं असतं, ज्ञानेश म्हणाले.
ज्ञानेश यांचे हे शब्द ऐकून वहिनीला तिथेच 2 पावले टाकून आनंदाने डान्स करावासा वाटत होता. मनाशीच ती म्हणाली, माझ्या आयडियाला पालतो म्हणून मगाशी तोंड वाजवत होता ना हा कडूस, बघा आता ह्याचीच आयडिया रिजेक्ट झाली. नवीन लोकांना संधी देण्याची ह्या नासेक्याची बुद्धीच नाही. सगळ्यांना सारखं कमी लेखत असतो हा कडूस बिझनेसमन. हो सर, मी नेमके हेच सांगत होते. हे जुन्या पद्धतीचे नको. तुम्ही परवानगी दिली तर माझ्याकडे एक छान थीम आहे. मी सांगू का? वहिनीने डोळ्यांनीच रणवीरकडे पाहत विचारले. रणवीरने डोळे मोठे करून तिला गप्प बसण्यासाठी वॉर्निंग भरला. पण वहिनीने त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. का नाही? सांगा ऐकूया, ज्ञानेश म्हणाले. ज्ञानेश यांचे हे शब्द ऐकल्यावर रणवीरच्या डोक्यावर जणू एखाद्या मोठा दगडच येऊन पडला. वहिनी मनाशीच म्हणाली, अरे देवा रामराया, ह्याची कंपनी एवढ्या उंचीवर नेण्यासाठी मी एवढी धडपड करते आहे आणि हा माणूस असं का वागतो आहे कोण जाणे. सर, 2 दिवसांचा वेळ द्या. आम्ही तुम्हाला आवडेल अशी थीम तयार करू. आता आम्ही निघतो, रणवीर गायगायने म्हणाला. वहिनीने स्वतःचीच थीम तिथे सांगावी हे रणवीरला अजिबात नको होते. अरे 1 मिनिट थांबा, तिला काहीतरी सांगायचे आहे ना, ज्ञानेश रणवीरला थांबवत म्हणाले. हो सर. फॉरेस्ट थीम वेडिंग. वहिनीने रणवीरकडे पाहत आपले पूर्ण प्लॅनिंग ज्ञानेश यांच्या समोर मांडले. वाव, ब्रिलियंट. ओपन फील्ड मॅरेज खूपच छान वाटेल, पण ह्यामध्ये थोडे चेंजेस करा. ही थीम खूप भारी आहे. कितीही खर्च आला तरी चालेल, माझ्या मुलीचे लग्न असेच झाले पाहिजे, ज्ञानेश उत्साहाने म्हणाले. ज्ञानेश यांचं बोलणं ऐकून रणवीर तर अगदी थक्क झाला आणि छातीवर हात ठेवून तिथेच बसला. त्याला हार्ट अटॅक यायचाच बाकी होता. सर, तुम्ही हे काय बोलत आहात? जंगलात लग्न? हे खूप डेंजर आहे सर. येणाऱ्या सर्व गेस्टसाठी तिथे व्यवस्था करणं खूप कठीण जाईल आणि खर्चही डबल होईल. हे सगळं खूप विचित्र वाटेल सर. आपण कुठलं जंगल शोधत बसणार? त्यापेक्षा एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये हा कार्यक्रम ठेवला तर खूप छान होईल. रणवीरने घाबरून एका दमात अडचणींची पूर्ण लिस्टच वाचून दाखवली. वहिनी मनातल्या मनात म्हणाले, अरे बाप रे, ह्याच्या पोटात तर चांगली चाग लागली आहे. माझी थीम ज्ञानेश सरांना आवडली ना, म्हणूनच तर हा असा जळपळत आहे. विचित्र नाही, हे खूप युनिक असेल. मी सांगितलंय ना तेवढं करा. तुमच्याकडून हे होणार नसेल तर सांगा, आम्ही दुसरी कंपनी पाहून घेऊ. ज्ञानेश थेट बोलून गेले. त्यांचे हे शब्द ऐकून रणवीर दात ओटकात वहिनीकडे रागाने पाहू लागला. वहिनीला मात्र आतून खूप हसू येत होतं, पण ती कसाबसा आपला हसू दाबून शांत बसली होती. अहो नको सर, आम्हीच हे करू. ठीक आहे, आम्ही आता निघतो, असं म्हणत रणवीर ताडकन उठून चालू लागला. वहिनी सुद्धा लगबगीने त्याच्या मागून बाहेर पळाले. दोघे वाड्याबाहेर आले मात्र तोच रणवीर तिच्यावर जोरात ओरडला. हे बघ, कोण आहेस ग तू? माझी कंपनी बुडवायला चालली आहेस का इथे? मी तुला आधीच सांगितलं होतं ना गप्प बस म्हणून. तुला वाटतं तितकं सोपं आहे का जंगलात लग्नाचं अरेंजमेंट करणं? मी विचार करत होतो की ह्या बावळटच्या डोक्यावर फक्त केसच नाहीत, पण आता समजलं की हिच्या डोक्यात बुद्धीसुद्धा नाही. तुझी ती फालतू आयडिया त्यांनी ओके केली. देवा, कुठून ही कटकट माझ्या गळ्यात पडली कुणास ठाऊक. मोठी शनी आहेस तू माझ्या पाठीमागची. त्यावर वहिनी म्हणाले, मग त्यासाठी वेड्या कुत्राने चावल्यासारखं कशाला ओरडत आहात माझ्यावर? तुझी थीम पास झाली म्हणून इतकी काय हसते आहेस? असं म्हणत रणवीर रागाने वहिनीवर डपारला. त्या दुर्वास मुनींना प्रचंड राग आला होता. त्याने वहिनीचे गाल गच्च धरले आणि तो म्हणाला, पुन्हा कधी माझ्यासमोर अशी घाणेरडी दातं काढून हसलीस तर लक्षात ठेव, सगळे दात पाडून हातात देईन. आणि राहिला प्रश्न ह्या लग्नाचं, तर ह्यामध्ये जितका खर्च होईल ना त्याच्या डबल पैसे मी ह्या लोकांकडून वसूल करेन. असं बोलून त्याने वहिनीला झटकलं आणि तो पुढे चालू लागला. तो अगदी किरातक होता. पैसे उकळण्यात अगदी पटाईत होता. सर,
उद्यापासून काम सुरू करायचं का? वहिनीने मागून जोरात ओरडून विचारलं. आधी घरी पोच, रणवीर म्हणाला. त्याचं ह्या बोलण्याचा नेमका अर्थ वहिनीला समजला नाही. तोपर्यंत बाहेर चांगलंच अंधारलं होतं. म्हणजे काय? असं म्हणत वहिनी त्याचा मागून पळत सुटले. माझ्या मागे मागे कशाला येते आहेस? आज तू जो काही गोळ घातला आहेस ना, त्याने माझ्या अंगाची आग आग होते आहे. तुला मी माझ्या गाडीत अजिबात बसवून घेणार नाही. चालते हो इथून, रणवीर थेट बोलून गेला. बाहेर खूप अंधार झाला होता आणि तिथून वहिनीचे घर खूप लांब होते. ती विचार करू लागले की आता घरी कशी जाणार. त्या दळभद्री माणसाने तिला अगदी भर रस्त्यात मध्ये सोडून दिलं होतं. वहिनीने मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना केली की याची गाडी अर्ध्या रस्त्यातच बिघडून पडू दे. रणवीर निघून गेल्यावर वहिनीने सूरजला फोन केला आणि त्याला न्यायला यायला सांगितलं. तिचं खरा संकटमोचक तोच होता जो नेहमी तिच्या मदतीला धावून यायचा. सूरज येईपर्यंत वैनिधी तिथेच थांबून त्याची वाट पाहू लागली. अर्ध्या तासानंतर सूरज तिथे पोचला. काय ग वैनी, इथेही काहीतरी गोंधळ घालून आलीस का? आज तर पहिलाच दिवस होता ना तुझा, सूरजने विचारले. मी काहीच गडबड केलेली नाही रे. गाडीत बस, मी तुला सगळं सांगते, असं म्हणत वैनिधी गाडीवर मागे जाऊन बसले. रस्ताभर ती त्याला तिथे घडलेलं सगळं प्रकार सविस्तर सांगत होती. अरे बाप रे, एवढं सगळं झालं होय. आता जर सांभाळून राहा, तुझा तो बॉस खूपच डेंजरस आहे, सूरज म्हणाला. तेवढ्यात वैनिधीचे डोळे अचानक मोठे झाले. अरे, ही तर त्याच कडूसची गाडी होती ना. जशी गाडी आणखी जवळ गेली तशी वैनिधीची खात्रीच पटली की ती रणवीरचीच गाडी होती. वैनिधी मनातल्या मनात विचार करू लागली की तिने मगाशी रागाच्या भरात देवाकडे मागितलेलं साकडं खरंच देवाने ऐकले की काय. ह्याची गाडी खरोखरच बिघडून रस्त्यात उभी होती. तिला सोडून आल्याबद्दल ह्या गर्विष्ठ माणसाला देवाने अगदी बरोबर धडा शिकवला होता. ये सूरज, गाडी थांबव, वैनिधी मागून जोरात ओरडले. सूरजने लगेच गाडीला ब्रेक लावला. काय झालं सर? बिचारी गाडी बंद पडली का? वैनिधीने रणवीरची जणू काही मस्करी करतच त्याला विचारले. रणवीर आधीच खूप चिडला होता. तो एका अशा निर्जन रस्त्यावर अडकला होता जिथे मोबाईलचे नेटवर्कही नव्हते, लोकांची ये जा नव्हती आणि चहूबाजूला अंधार पसरला होता. अशात गाडी बिघडल्यामुळे त्याचे टेन्शन आधीच खूप वाढले होते. हे बघ, माझं बीपी आधीच वाढलं आहे. उगीच मला जास्त त्रास देऊ नकोस, रणवीर रागाने म्हणाला. वैनिधी त्यावर आणखी काही बोलणार तितक्यातच सूरजने बाईक स्टार्ट केली. त्याने गाडी थेट गेस्ट हाऊसवर पोचेपर्यंत कुठेच थांबवली नाही. तिथपर्यंत पोचताना वैनिधीचं मनात न जाणे का पण रणवीरबद्दल थोडी काळजी वाटू लागली होती. त्यालाही फॅमिली आहे, त्याचे आई बाबा घरी त्याची काळजी करत बसले असतील ना. तो आता घरी कसा जाणार? वैनिधीच्या मनात विचार चालू होते. घर आलं उतर खाली, सूरजने आपले हेल्मेट काढत म्हटले. सूरज, तू घरी जा, मी त्याला ड्रॉप करून येते, असं म्हणत वैनिधीने त्याच्या हातातील बाईकची चावी काढून घेतली. सूरजने डोळे मोठे करून आश्चर्याने विचारले. कोणाला? अरे, अजून कोणाला? माझ्या त्या खडूस बॉसला, असं बोलून वैनिधीने बाईक स्टार्ट केली. ए वैनी, सांभाळून जा, बाहेर खूप अंधार आहे, सूरजने मागून जोरात वरडून सांगितले. पण वैनिधीने बाईकचा वेग आणखी वाढवला. तिथे जर मोबाईलला नेटवर्क असतं तर तिने रणवीरबद्दल इतका विचार कधीच केला नसता. तो माणूस म्हणजे अगदी महाप्रलय होता. तो कसा तरी करून स्वतःच्या घरी पोचलाच असता. पण वैनिधीला चांगलं माहीत होतं की ह्या वेळेला त्या निर्जन रस्त्यावर एकही वाहन धावत नसेल. वैनिधी स्वतःशीच विचार करू लागले. निधी, तुझा हा रूट चेंज का होतो आहे? तुला त्याच्याबद्दल एवढी काळजी कधीपासून वाटायला लागली? काहीही काय, त्याचं ते वागणं पाहिलं की त्याचा गळा दाबून टाकावं असं वाटतंय. कशाची काळजी आणि काय? ती फक्त मानवतेच्या दृष्टीने त्याला मदत करायला चालली होती, एवढंच. नाहीतर
त्याच्यात आणि तिच्यात काय फरक उरला असता. तरीही आज ती चांगलंच गोळ घालून आली होती. तो जंगलात लग्न कसं काय अरेंज करतो आणि करून दाखवतो हे पाहून तिला तिचे डोळे थंड करायचे होते. वैनिधी जेव्हा रणवीर उभा होता त्याच जागी पोचली तेव्हा तो प्रचंड टेन्शनमध्ये मोबाईल हातात पकडून शेपूट झालेला मांजरासारखं इकडून तिकडे फेऱ्या मारत होता. पैशांच्या मागे धावणारा हा माणूस इतकी कमाई करतो, पण त्या पैशांचं नक्की करतो तरी काय? ह्याने स्वतःसाठी एखादी चांगली कार खरेदी करायला नको का? त्याची ती कारसुद्धा अगदी त्याच्यासारखीच होती. ऐनवेळी धक्का देणारी बुद्धी असलेली. वैनिधीचा बाईकच्या प्रखर प्रकाशने रणवीरचे डोळे दिपले. त्याने समोर बाईक पाहिली आणि तिने हेल्मेट काढत बाईक थांबवली आणि विचारलं, काय झालं सर? कार स्टार्ट होत नाहीये का? हां? नाही, इथे पॅशन शो चालला आहे ना, म्हणून मी पोज देऊन उभा आहे. कुळ्या डोक्याची मुली. कार स्टार्ट झाली असती तर मी कशाला इथे थांबलो असतो? गुपचूप तोंड बंद करून निघ इथून, रणवीरने तिला जोरात ओरडून कडसावले. वैनिधी मनातल्या मनात म्हणाली, अरे देवा, मदत करायला आले तर किती मास दाखवतोय हा माणूस. गर्विष्ठपणाचा ब्रँड आंबेसिडरच जणू सतत नाक फुगवून रागानेच फिरत असतो हा रेडा. सर, इथे नेटवर्क मिळणार नाही आणि तुमची कारसुद्धा स्टार्ट होणार नाही. या, मीच तुम्हाला ड्रॉप करते, वैनिधी म्हणाले. आणि पुन्हा ती स्वतःशीच विचार करत होती. मी माझा स्वाभिमान बाजूला ठेवून ह्याला स्वतःहून मदत करायला बोलावते आहे. आता जर ह्याने पुन्हा नखरे दाखवले तर या हेल्मेटनेच ह्याचं तोंड फोडून टाकेन. मी तुला कधी मदत मागितली होती का ग? जा, तुझं काय ते काम बघ, रणवीर तुच्छतेने म्हणाला. वैनिधीने आपले ओठ गच्च दाबले, डोळे मिटले आणि स्वतःचा राग आवरला. ती मनात देवाचं दावा करू लागली की देवा, कधी हा माणूस माझ्या हाताने मार खाणार आहे कोणास ठाऊक. मी एवढी शांत राहते आहे हेच खूप मोठे आहे. कधीतरी एक दिवस मी या कडूस पेपरमिंटला त्याची लायकी दाखवून राहीन. किती अहंकार आहे तुमच्यात. आई ग, पाप म्हणून मी एवढ्या लांबून आले. याच काळोखात पडून मरा तुम्ही. एखाद्या वन्यप्राणी येऊन तुम्हाला उचलून घेऊन जाऊ दे, वैनिधीने अगदी रागाने तोंड फिरवून म्हटले. तिचे ते शब्द ऐकताच रणवीरने तडक पुढे होऊन तिचा हात गच्च पकडला आणि तिला आपल्या जवळ ओढले. एवढं मात्र याने अगदी चांगलं शिकून घेतलं आहे, जवळ ओढायचं आणि भीती दाखवायची. वैनिधीने मनात विचार केला. तुझ्यापेक्षा भयानक प्राणी दुसरा कोणत्याही इथे नाही इथे, रणवीर म्हणाला. तुम्ही आहात ना इथे, वैनिधीने तोंड फिरवून लगेच उत्तर दिलं. कुठून माझ्या गळ्यात पडलीस ग तू? आजचा दिवसच अगदी वाईट होता. जेव्हापासून तू आमच्या कंपनीत पाय ठेवला आहेस तेव्हापासूनच माझे सगळे वाईट दिवस सुरू झाले आहेत. जणू काही माझं दुर्दैव पाठीवर घेऊन तू माझ्या खांद्यावर येऊन बसले आहेस, रणवीर चिडून म्हणाला. तो असा वरडत असताना वैनिधी मात्र त्याच्या पाठीवर खरोखरच काही आहे का हे पाहण्यासाठी मान वाकवून तिथे शोधू लागली. काय शोधते आहेस तिथे? रणवीरने रागाने डोळे मोठे करून विचारलं. तेच तुमचं दुर्दैव, वैनिधी म्हणाली. तिचे ह्या उत्तराने तो प्रचंड चिडला. वैनिधी मनात म्हणाली, बाप रे, हा माणूस म्हणजे अगदी ज्वालामुखीच. जणू एवढा राग ह्याने मनात कुठे साठवून ठेवला आहे कोण जाणे. वेळ काळ न बघता हा एखाद्या ज्वालामुखीसारखं नेहमी उपाळून येतो. निधी, तू ह्याचा हा राग सहन करते आहेस म्हणजे तू खरोखरच खूप ग्रेट आहेस. आता तुम्ही गाडीवर बसणार आहात की तुमच्या ह्या ओरडण्यानेच कार स्टार्ट करणार आहात? वैनिधीने हात बांधून उभे राहत विचारले. ठीक आहे, चल, सगळं माझं नशीब, पण बाईक मी चालवणार, रणवीर म्हणाला. ओ हो, मुलगी बाईक चालवते आहे आणि हा मागे बसला तर याचा पुरुषी अहंकाराला टेच पोचेल ना. याचं ह्या माजलेल्या तोंडाला माझ्या गाडीत बसण्याची संधी मिळते आहे, हेच खूप मोठे आहे, वैनिधीने विचार केला. अरे रे देवा, जर ह्याने बाईक चालवली तर माझं काही खरं नाही. डोळे बंद करून हा थेट यमलोकातच गाडी नेईल. नको रे बाबा,
याच्यापेक्षा माझा सूरज कितीतरी पटीने चांगला आहे. गाडी चालवताना कमीत कमी तो आजूबाजूला तरी बघत असतो. वैनिधीने मनात विचार केला. तिच्या बाईकवर बसण्यासाठी रणवीरने खूप नखरे केले होते, पण अखेर तो बाईकच्या मागच्या सीटवर जाऊन बसला. तो बसताच वैनिधीने बाईक स्टार्ट केली. ती हळूहळू गाडी चालवत होती आणि रणवीर तिच्या अगदी जवळून मागच्या सीटवर बसला होता. रणवीरच्या शरीराचा स्पर्श होताच वैनिधीच्या मनात काहीतरी वेगळंच जाणवू लागलं. त्याला तिच्या एवढ्या जवळ बसलेलं पाहून तिची धडधड वाटली होती. मॅडम, ही बाईक आहे की बैलांची गाडी? नीट वेगाने चालव ना जरा, रणवीर मागून वैतागून म्हणाला. त्याच्या ह्या वरडण्यावर वैनिधी मनातल्या मनात म्हणाली, कट्टाप्पा कुठला, मदत करायला आले तर याचा जिभेला अजिबात हाड नाही. बिचारा माझा सूरज किती चांगला आहे, तो कधीही माझ्यावर असं वरडत नाही. सर, तुम्ही माझ्याबद्दल खूप चुकीचा विचार करत आहात. तुम्हाला माझ्याबद्दल मनात किती आदर आणि अभिमान वाटतो आहे हे मला चांगलंच ठाऊक आहे. इतक्या रात्रीचं काळोखात मी तुम्हाला ड्रॉप करायला आले आहे, तर सांगा ना थँक्यू, वैनिधीने मागे वळून हसत विचारले. रणवीरने आरशात वैनिधीचं चेहऱ्याकडे पाहिले. हो, मला तुझ्याबद्दल खूप अभिमान वाटतो आहे. एवढ्या रात्रीच्या वेळी एक मुलगी माझ्या मदतीला धावून आली आहे, हे पाहून मला खूप आनंद झाला, रणवीर खोचकपणे म्हणाला. ह्याचं हे खोटं कौतुक ऐकण्यापेक्षा ह्याला थेट ICU मध्येच दाखल केलं असतं तर बरं झालं असतं, निधी तोंडातल्या तोंडात म्हणाली. काय म्हणालीस? रणवीरचे डोळे गोटीसारखे मोठे झाले. काही नाही हो, मला तुमच्याबद्दल खूप अभिमान वाटतो आहे, वैनिधी म्हणाली. आई गो, आता हा कौतुकाचं पूर माझ्याकडून सहन होत नाही. गाडी एखाद्या हॉस्पिटलकडे वळव जरा. माझी छाती अगदी पाठवून जाईल असं वाटतंय. रणवीरने स्वतःची छाती धरून तिची थट्टा केली. हॉस्पिटल कशाला? मी सरळ स्मशानकडेच गाडी वळवते. तिथे मी स्वतःच तुमच्यावर माती टाकून येईन, वैनिधी मनातल्या मनात म्हणाली. अगं, तू कुणाच्या कानात पूल कोसते आहेस? मला चांगलं माहीत आहे की तुझ्या मनात माझ्याबद्दल किती आदर आणि अभिमान आहे तो. आज त्या ज्ञानेश्वरांसमोर माझा गळा कापायला आली होतीस ना तू? सगळ्यांसमोर लाईव्ह माझी अब्रू काढलीस, रणवीर कोचकपणे बोलला. ऐक देवा, सकाळ होईपर्यंत ह्याच्या जिभेला हाड दे रे बाबा. काचकाच बडबड करून हा माझं कानाची चाळण करून टाकेल, वैनिधी मनात म्हणाली. ती मनातल्या मनात ह्याला खरोखर शाप देत बाईक चालवत असतानाच अचानक एका मोठ्या स्पीड ब्रेकवरून गाडी जोरात वर उडाली. बस एवढंच झालं. रणवीरला स्वतःचा ताबा सांभाळता आला नाही आणि त्याने मागून वैनिधीची कंबर गच्च धरली. त्याने असं अचानक मिठी मारल्यामुळे वैनिधीने दचकून जोरात ब्रेक दाबला. तिच्या काळजाची धडधड एकदम वाढली. रणवीरचा तो तप्त श्वास तिच्या पाठीला जाणवत होता. वैनिधीने आपले डोळे घट्ट मिटून घेतले आणि स्वतःच्या तरतरणाऱ्या शरीराला कसंबसं शांत केलं. हा रणवीर आता नक्कीच पुन्हा सुरू होईल, त्याआधी आपणच त्याला बोलायला हवं, वैनिधीने विचार केला. सोडा मला. सापडली संधी म्हणून काय मिठी मारताय काय? चला लांब व्हा माझ्यापासून, वैनिधी थोडं बाजूला सरकत म्हणाली. रणवीर झटकन तिच्यापासून मागे सरकला. तुझ्यासारख्या मुलीला मिठी मारणे इतके वाईट दिवस माझे नक्कीच आलेले नाहीत. डोळे डोक्यावर ठेवून त्या स्पीड ब्रेकवरून गाडी उडवणारी तूच आहेस ना? आणि आता चूक माझ्यावर ढकलते आहेस काय? तो चिडून वरडला. हो, आधीच तुमच्या डोक्यावर प्रचंड अहंकार आणि खांद्यावर दुर्दैव येऊन बसलाय ना, आता चूक ढकलायला तिथे जागा तरी कुठे उरली आहे, वैनिधीने मनातल्या मनात स्वतःचीच पाठ तापटली. शब्बाश निधी, शब्बाश. अगदी बरोबर टोमणा मारलास. शेवटी तू पण कुणाची तरी मुलगी आहेस, अशी सहजासहजी गप्प बसणारी नक्कीच नाहीस. अरे देवा, महामाये, माझं चुकलं. आता जरा गाडी वेगाने चालव. तुझ्यासोबत घरी पोचेपर्यंत माझ्या नशिबात आणखी काय काय वाढवून ठेवलंय कोण जाणे.
रणवीरने वैतागून स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला. ह्याच्या सोबतच्या फक्त 1 दिवसाचा प्रवास करूनच वैनिधी अगदी थकून गेली होती. ती विचार करू लागली की बिचारी जी कोणी हिची बायको होणार आहे, देवा तिच्या आत्म्याला शांती दे. वैनिधी असं नाव नक्की कोणत्या पुण्यवान माणसाने ठेवलं असेल हिचं? वै म्हणजे काय? नावावरूनच ही एक मोठा प्रश्न आहे. नुसतं मोठे डोकेदुखी आहे ही मुलगी. नक्की कोणत्या महान कामासाठी देवाने हिला जन्माला घालून या पृथ्वीवर पाठवलं असेल, कोण जाणे. रणवीर मनातल्या मनात विचार करत होता. तुमचं घर नक्की कुठे आहे? वैनिधीने विचारले. घर स्वतः चालून इकडे येणार नाही, आपल्यालाच तिथे जावं लागेल, रणवीर म्हणाला. ती तोंड वाकडं करून हसली आणि म्हणाली, हा फारच जुना जोक आहे हो. तुम्ही अजून अपडेट झालेला दिसत नाही. आता तुमच्या घराचा पत्ता सांगा. तेवढा त्रास तुम्हाला नको माते. तुमच्याकडून एवढी मोठी मदत मिळून माझं जीवन अगदी धन्य झालं. मला फक्त मेन रोडवर सोडून द्या, तिथून मी स्वतः जाईन, रणवीर म्हणाला. तिला घरापर्यंत सोडायला घेऊन गेले तर तिथे नक्कीच काहीतरी नवीन राडा होईल, असा विचार रणवीर करत होता. ह्या शनीला सोबत घेऊन कोणतीही दुर्घटना न घडता तो इथपर्यंत सुखरूप पोचला होता. हेच खूप मोठे होते. काही हरकत नाही. सांगा सर, एवढं काय लाजताय? तुम्ही माझ्या गाडीचं पेट्रोल सेव्ह करत आहात असं काही समजू नका. तुम्ही तर मला काम देणारे माझे देव आहात. तुम्हाला घरापर्यंत सोडण्याचं पुण्य तरी आम्हाला मिळू दे, वैनिधी म्हणाले. रणवीरला आता खरोखरच डोकेदुखी सुरू झाली होती. कसा तरी करून एकदाच घरामध्ये पोचलो तर बरं होईल असं त्याला वाटत होतं. अखेर कंटाळून त्याने वैनिधीला आपल्या घराचा पत्ता सांगितला. पण रणवीरच्या दुर्दैवाने ते दोघे घरापाशी पोचेपर्यंत घराबाहेर सर्वजण त्याचीच वाट पाहत गेटजवळ उभे होते. रणवीर कधीच इतका उशीर घरी येत नसे, त्यामुळे घरातील सर्व लोक खूप घाबरले असावेत. पण आता तो ह्या संकटासोबत म्हणजेच वैनिधीसोबत तिथे पोचला होता. हा तर त्याचा सर्वात मोठा ग्रहचार होता. रणवीर एका मुलीसोबत बाईकवरून आला आहे हे पाहून घरातील सगळ्यांचेच तोंड उघडे राहिले. त्यांचे ते चेहरे आणि एक्सप्रेशन पाहून रणवीरला प्रचंड राग येत होता. ते सर्वजण ह्या दोघांकडे जणू काही 2 प्रेम पक्षीकडे पाहत असल्यासारखे पाहत होते. तिथे उभी असलेली साहित्याने रणवीरचा हात जोरात पिळला. ए, काय वेडी आहेस का तू? तो चिडून ओरडला. तितक्यात लता म्हणाली, अरे, मी हे जे काही पाहते आहे ते स्वप्न आहे की खरं? मी तर उगाचच काहीतरी वाईट विचार करत बसले होते. पण ही मुलगी कोण आहे? तू हिच्यासोबत आला आहेस? दादा, आय कॅन्ट बिलीव्ह दिस, साहित्य डोक्याला हात लावून म्हणाले. माझं डोकं खायला आधीच ही एक कमी होती की काय? रणवीरने मनात विचार केला. तसं काही नाही ग, तो म्हणाला. पण रणवीरचं बोलणं अर्धवट तोडून वैनिधी मध्येच म्हणाले, हो, आम्ही दोघं लॉंग ड्राईव्हवर गेलो होतो. कार खराब झाल्यावर तुमच्या ह्या स्वीट हार्टनेच हट्ट केला की तुझ्या बाईकवरून जाऊया म्हणून. ठीक आहे, बाय स्वीट हार्ट, पुन्हा भेटू, असं सर्वांसमोर म्हणत त्या लेडी बुलेटने रणवीरला फ्लाइंग किस दिला आणि ती तिथून सुसाट निघून गेली. आई शपथ, ही नक्की मुलगी आहे की कोणी पिसाच घरापर्यंत सोडते असं म्हणून जेव्हा हिने जबरदस्ती केली तेव्हाच मला समजायला हवं होतं की ही नक्कीच काहीतरी मोठा राडा करणार आहे. घरातील सर्वांसमोर हिने माझी इज्जत धुळीला मिळवली. हिला मी अजिबात सोडणार नाही. उद्या एकदा ऑफिसला येऊ दे, हिची सगळी चरबीच उतरवतो. रणवीर मनातल्या मनात रागाने धुमसत होता. रणवीर, घरातील सर्वांनी आश्चर्याने आणि लाडाने अगदी एकाच सुरात जोरात वरडून त्याचे नाव घेतले.